हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहोत एक्सप्लोअर. तर काय एक्सप्लोअर करणार आहे? स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी वर्सेस मॉलमधली पाणीपुरी. तर तुम्हाला तर माहिती आहे नालासोपाराला कॅपिटल मॉल खूप फेमस आहे. सो तिथे जाऊन आपण बघणार आहोत की नक्की टेस्ट कशी लागते आणि एक हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. लास्ट पाणीपुरी कधी खाल्लेलात? लास्ट पाणीपुरी मला वाटतं आपण इथे गेलेलो जयंतीला, आंबेडकर जयंतीला खाल्लेली. कधी आंबेडकर जयंतीला? 14 एप्रिलला. मला नाही आठवत आहे. तुला कसं आठवणार? मला सगळं आठवतं. मग हे एकटे खाऊन आलेले. दाखवते. सो माझी मेमरी लो होती. मी गजनी असते नेहमी. पाणीपुरी आम्ही 14 एप्रिलला खाल्लेली. सो इथे आपण आता पाणीपुरी खाणार आहे आणि ही माझी सगळ्यात फेवरेट पाणीपुरी आहे आणि खूप वर्ष आम्ही इथेच आधी खायचो. तर मी पहिला टेस्ट करून घेते. पहिले तू टेस्ट कर, मग मला दे. तर ही पाणीपुरी माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि खूप छान बनवतात. इथे हायजेनिक पण आहे. मी दाखवीन तुम्हाला. आणि ह्याची टेस्ट अप्रतिम आहे. भैया तिखट देणं हे नाही पडू शकत कारण की तिखट जमत नाही. काही ठिकाणी पाणीपुरीची पुरी असते ना खूप छोट्या असतात, पण ह्यांच्याकडे नेहमी क्वालिटी असते. आणि पाणीपुरीची पुरी जी असते ना ती खूप मोठी असते. आणि एक ॲड करायचं आहे, पाणीपुरी जेव्हा ही लोक रिव्ह्यू करतात ना त्याच्यामध्ये कधी कंजूसगिरी करत नाही. सो हे मला खूप आवडतं तिकडचं आणि हा त्याचा प्लस पॉईंट आहे. आता मम्मीला बघूया की मम्मीला कशी आवडते की नाही. कशी आहे पाणीपुरी? मस्त आहे, छान आहे. तुम्ही खाल्ली आहे का ह्यांच्याकडे पाणीपुरी? हा एकदा आलेली. सो आता आपण पोचलो आहे मॉलमध्ये आणि इकडे आपण ट्राय करणार आहे मॉलमधले पाणीपुरी, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे नालासोपारामध्ये कॅपिटल मॉल. आणि जमलं तर तुम्हाला पण मी सगळं दाखवीन. पहिलं आपलं पाणीपुरी आहे आणि आपल्याला जायचं आहे वरती फूड कोर्ट आहे. सो येस, बघूया आपण. गाईज इथे एक ट्विस्ट आहे की मला माहिती नाही की मॉलमध्ये पाणीपुरी भेटते की नाही. मी असा जस्ट अंदाज लावला आहे. तर येस, आपण जरा शोधूया की नक्की कुठे पाणीपुरी भेटते. भैया पाणीपुरी कैसा? 85. सो इथे पाणीपुरी आपण ट्राय करणार आहे. तर पाणीपुरीची प्राईस आहे 85. याच्यामध्ये 81 लिहिलं आहे, पण मे बी वाढली असेल. 85 पाणीपुरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खाते. ते पण 85 पाणीपुरीमध्ये आपल्याला पाणीपुरी 6 भेटणार आहे. असं मला वाटतं आहे की त्या 85 पाणीपुरीमध्ये सोन्याची पाणीपुरी आहे, जी मी खाऊच नाही, घरी घेऊन जावी असं मला वाटतं आहे. सो बघूया नक्की त्याच्यामध्ये काय टेस्ट आहे, काय फ्लेवर आहे. हां, सो ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. तर आपण जी रेग्युलर पाणीपुरी खातो ती तशी पाणीपुरी नाही आहे. इथे ही लोक वेगळ्या पद्धतीने बनवतात. तर मी तुम्हाला दाखवते. बस इसमें पानी मत डालना पहले. ओके ओके. तुम्हाला काय वाटतंय पाणीपुरी? पुरी मग कशी आहे? ती पुरीला कधी आहे काय डाग? नाही, काहीतरी आहे. 25 रुपयावाली पाणीपुरीच आहे. मम्मीचा जीव जळतोय. पाणीपुरी 85ला आहे.
ही पाणीपुरी आहे आपली नाही आहे. नाही आपलंच आहे. असं का? सगळं टाकून देणार त्याच्यात. मस्त आमय मस्त आमय. मम्मीचे रिॲक्शन बघा, मम्मीचा जीव जळतोय. 20 रुपये कुठे आणि नाही. पाणीपुरी. So ही आपली पाणीपुरी आहे. कसं वाटतं ही पाणीपुरी बघून? शॉक लागला. गाय सिरियसली बोलू तुम्हाला, मला खरंच असं वाटतंय की ही पाणीपुरी मी ट्राय केली पाहिजे. आपण लहानापासून ते आतापर्यंत नेहमी आपण 25 रुपये 20 रुपये किंवा जास्तीत जास्त 30वाली पाणीपुरी मी खाल्ली आहे माझ्या पूर्ण 28 वर्षामध्ये. आणि मी आता पहिल्यांदा ही पाणीपुरी ट्राय करणार आहे. आणि मला तरी असं वाटतं आहे की 100 रुपये पाणीपुरी घालवण्यात म्हणजे थोडं काही नवीन करण्यामध्ये कायच जातं आहे. एकदा ट्राय करायला हरकत काय आहे. आणि मम्मीचा जीव वरती खाली होतो आहे. तरी असं मला वाटतं की ही पाणीपुरी मी खाऊ नको, घरी घेऊन जाऊ आणि थोडं थोडं वेळाने मी खाऊ. तरी आम्ही आता खातो आणि आम्ही तुम्हाला लगेच सांगतो आहे की याची टेस्ट कशी आहे. सो ही पाणीपुरी अशी वेगळी आहे. त्यांनी आपल्याला सगळं बनवून दिलं आहे. इथे सुका आहे, काहीच असं गरम गरम नाही. एकामध्येच टाका, उचला एकामध्येच आणि एकामध्येच टाका. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणीपुरीचं पाणी. कशी आहे पाणीपुरी? म्हणजे काय टेस्ट आहे, कशी लागते? म्हणजे आपली रस्त्यावरची पाणीपुरी चांगली होती का की ही चांगली आहे? ही महाग आहे त्याच्याकडे नका बघू. मला ती चांगली वाटते 20 रुपयेवाली. ही महाग आहे. पैसे म्हणून नका बघू, पण टेस्ट म्हणून बघा कशी वाटते. टेस्ट सेम आहे, चांगली आहे. ओके, सो मी आता ट्राय करते. ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे? बॉईल केलेले मूग आणि काहीतरी ओली बुंदी जी असते ना, तर ती ओली बुंदी आहे ह्याच्यामध्ये. आणि जास्त काही रॉकेट सायन्स नाही. पाणीपुरी जशी असते तशीच आहे. ह्या लोकांनी गोड पाणी वेगळं दिलं आहे. म्हणजे जे आपण उभ्या उभ्या गरम रगडा पाणीपुरी खातो त्या टाईपमध्ये तर अजिबात नाही आहे. आणि प्लस पुरी आहे, पाणी आहे तिखट. तर मी असं न घेता असं घेऊन बघतो. कसं वाटलं? पाणीपुरीमध्ये काय वाटलं टेस्ट? काही थर्ड क्लास आहे. मम्मी तेच बोलणार होती. मम्मी तरी बोलली ती चांगली आहे, ही थर्ड क्लास आहे. का सांगते? ह्याचं पहिली गोष्ट, पाणी जे आहे ना, व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला कळेल. ह्याचं जे फोन हलवू नका, एकाच ह्याला ठेवा ना. पहिली गोष्ट असा ठेवा सरळ. पहिली गोष्ट, ह्याचं जे पाणी आहे ना खूप खारट आहे, अतिशय खारट आहे. खूप खारट आहे, खारट म्हणजे खारट आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, एवढंच आहे. सो 81 रुपीज. जर तुम्ही मॉलमध्ये, कॅपिटल मॉलमध्ये येत असाल, 85ला आहे. 85ला फूड कोर्टला तुम्ही येत असाल तर चॅट कॅफे करून आले. प्लीज पाणीपुरी नका खाऊ. 85 तुमचे फालतू आहे, म्हणजे टेस्ट नाही आहे, खारट आहे, अतिशय खारट आहे. गोड चटणी ठीकठाक आहे, पण पाणीपुरी तर वर्स्ट आहे. पण 85ला घेतली आहे तर आपल्याला खावी तर लागणार आहे, कापून तर नाही देणार. ऑप्शन आहे. आणि आपल्या लोकल मिडल क्लास लोकांसाठी 85 खूप महत्त्वाचे आहेत, खूप मोठे आहेत, पाणीपुरीसाठी मोठे आहेत. तर इथे येऊन आपलं हे
पिझ्झा खा, बर्गर खा, ते खा चालेल, नो डाऊट, बट पाणीपुरी नका खाऊ. पाणीपुरी वर्थ नाही आहे. सो मी गेलेली त्याला सांगायला की पाणीपुरी थोडंसं खारट आहे करून, आणि त्यांनी मला त्याच्यावर हे एक्स्ट्रा दिलं आहे. त्याच्या आतमधलं फिलिंग म्हणजे उकडलेला चणा आणि उकडलेले मूग आणि बुंदी भिजवलेली पाण्यामध्ये. बस दॅट्स इट. आपल्याला पुरी एक्स्ट्रा नाही भेटत आहे. सो येस, आता आम्ही खातो आहे. आणि पाणीपुरी इथे नका खायला म्हटलं येऊ नका. हेच माझं एक तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू आहे. इकडचं स्ट्रीट पाणीपुरी सगळ्यात मस्त होते, सगळ्यात मस्त. आणि अजून एक सांगते, पाणीपुरी ते खराब भैया लोक वगैरे असतात ना, ती लोकं खराब करतात. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठे खायची आहे. म्हणतात पाणीपुरी कशी पण बनवतात किंवा काही, पण मी जिथे खाल्ली ना ते पाणीपुरीवाले खूप स्वच्छ असतात आणि खूप हायजेनिक बनवतात. जे नालासोपाराला राहतात, तर संयुक्त नगर करून नालासोपाराला आहे, बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे, तिकडेच आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूलाच एक आपला पाणीपुरीवाला आहे. तर त्याच्याकडे पाणीपुरी खा. त्याच्याकडे पाणीपुरी खूप छान असते आणि टेस्टी छान असते. आणि 25 रुपयाला पाणीपुरी आहे आणि वर्थ आहे. सो ही पाणीपुरी मी डेफिनेटली तुम्हाला याचा रिव्ह्यू खूप खराब आहे, म्हणजे खराब देते मी. तर मॉलमध्ये येऊन पाणीपुरी खाऊन तुम्ही तुमचे पैसे वेस्ट नका करू. गाईस, पाणीपुरीवाल्याचे मी पैसे नाही दिलेत, कारण त्याची नजर समोरच आहे आणि त्याची नजर माझ्याकडेच आहे की भाई मी खाऊन मस्त पळाली वगैरे. तर कारण की माझ्या हातात ट्रे होता, म्हणून मी त्याला म्हणाले की मी तुला पैसे नंतर देते. सो फालतू पैसा उडवून झाला आहे. फालतू पैसा उडवून झाला आहे आमचा. आता आम्ही घरी चाललो. बोल मला. आता आम्ही घरी चाललो आहे. पाणी पियायला पण पैसे नाही आहेत. आणि हा ट्विस्ट आहे इकडे की मी घरी रगडा गरम करून ठेवला आहे पाणीपुरीसाठी. पण मला आता नको आहे. हां, मला तर अजिबात नको आहे. माझं मन आणि माझं पोट भरलं आहे हे पाणीपुरी खाऊन. पण अर्ध्या तासाने चालली तर माझं पोट रिकामी होणार आहे. आणि पाणी विकत घेण्यासाठी आमचे पैसे संपले. आता आम्ही 100 रुपये आणलेले आणि आता पाणी आम्ही इकडचंच थंड पाणी पिणार आहे. तर येस, सो ही मस्तीचा पार्ट झाला. मी ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ केलेला की स्ट्रीट पाणीपुरी वर्सेस मॉलमधली पाणीपुरी कशी लागते ते. तर रिव्ह्यू तर मी तुम्हाला जेन्युइन दिला आहे. तर येस, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय एक्सप्लोअर करू किंवा काय डिफरन्स करू ते तुम्ही मला त्याच्यामध्ये सांगा. येस, बाय, लव यू, टेक केअर.